नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं. मोठा गॅप डाऊन ओपनिंग होती मार्केटच्या आज आणि त्याच्यानंतर मार्केट स्लोली डाऊन साईड मोमेंटम दाखवला. ओव्हरऑल जर बघितलं तर जे स्ट्रक्चर आपण काल ॲनालिसिसमध्ये डिस्कशन केलं होतं ते निगेटिव्ह साईडला होतं आणि चार्ट जर बघितला तर आज देखील चार्टमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाली. त्यामुळे ओव्हरऑल जर बघितलं तर थोडंसं मार्केट कन्सोलिडेशनमध्ये होतं आणि छोटे मोठे अप साईड डाऊन साईड मोमेंटम देखील मार्केटने दाखवले. आता इथे काय होतं की ज्याच्याकडे बऱ्यापैकी नॉलेज आहे प्राइस ॲक्शनचं किंवा ज्याला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे मार्केटचा, त्याला अशा पद्धतीचं जर मार्केट असेल तर कुठे ना कुठे त्याला ट्रॅक करायला थोडंसं सोपं जाऊ शकतं. परंतु जर नॉलेज नसेल आणि जर अशा प्रकारचा जो क्वेश्चन पेपर आला, तर मग काय होणार आहे? सगळा घोळ होणार आहे. कारण की ज्या पद्धतीमध्ये आजची प्रायजेक्शन होती, कुठे ना कुठे आजची प्रायजेक्शन थोडीशी कन्फ्युजन करणारी होती. आणि त्यातल्या त्यात जर एक्सपायरीच्या दिवशी जर अशा पद्धतीने जर मार्केट असेल, तर मग प्रीमियम हे खूप अप डाऊन होत राहतात आणि मग पोझिशन काय करायला पाहिजे? बुलिश साईडची का बेरिश साईडची का कन्सोलिडेशनची आहे? हे काही समजत नाही. जर तुमच्याकडे मार्केटचं नॉलेज नसेल तर. आणि ज्याच्याकडे मार्केटचं नॉलेज आहे, ज्याला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे, मग त्याला समजतं बाबा, की आजचं मार्केट थोडंसं रिस्की आहे. आजचं मार्केट थोडंसं कन्फ्युजनमध्ये आहे. तर त्यामुळे थोडंसं लांब राहिलं तर योग्यच आहे. ओके. सो ओव्हरऑल तुमचा ट्रेडिंगचा सेशन कसा होता? सर्वात अगोदर कमेंट करून सांगा. आता खूप साऱ्या लोकांचे खूप सारे कमेंट होते, खूप सारे क्वेश्चन होते, की ऑप्शन सेलिंग. आता ज्या मित्रांनी ऑप्शन सेलिंग बघितलेली आहे, ज्या मित्रांनी ऑप्शन सेलिंगची पोझिशन बघितली होती, त्यांचे खूप सारे डाऊट होते आणि खूप सारे क्वेश्चन होते. तर एवढंच सांगायचं आहे, की ऑप्शन सेलिंग असो किंवा ऑप्शन बायिंग असो, काहीही जरी तुम्ही करत असाल मार्केटमध्ये किंवा कुठलीही पोझिशन घेत असाल, तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्या नंबरला असतं ते म्हणजे नॉलेज. तुमच्याकडे जर नॉलेजच नसेल, मग तुम्ही ऑप्शन सेलिंग करा किंवा ऑप्शन बायिंग करा, ते अवघडच वाटणार आहे. कारण की ते अवघड आहे. सोपं काही नाहीये. आणि वारंवार मी तेच सांगत असतो, की बेस जो आहे मार्केटचा, तो बेस पक्का करायला बघा. आणि बेस काय आहे तर प्राइस ॲक्शन आहे. प्राइस ॲक्शनमध्ये वेगवेगळे सेटअप असतात, वेगवेगळे स्विंग आहेत, वेगवेगळे तिकडे स्ट्रॅटेजी आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचं मिळून एक प्राइस ॲक्शन तयार होते. आणि ज्याला प्राइस ॲक्शन समजते, बऱ्यापैकी तो मार्केट रीड करू शकतो, बऱ्यापैकी चार्ट तो रीड करू शकतो. परंतु जर समजत नसेल, तर मग अभ्यासाकडे लक्ष द्या आणि प्राइस ॲक्शन शिकण्याकडे फोकस ठेवा. आणि ज्या मित्रांना प्राइस ॲक्शन बऱ्यापैकी समजतीये किंवा बऱ्यापैकी ट्रॅक करता येतं त्यांना चार्ट किंवा चार्ट रीड करता येतोय, त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स नक्की शेअर करू शकता. आणि प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा जो कोर्स आहे आपला प्राइस ॲक्शन रिलेटेड, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की जॉइन करू शकता. आणि जर कोणी जॉइन केलं असेल किंवा कोणी अभ्यास करत असेल प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंगचा, तर त्यांचा एक्सपिरियन्स, आधीचा एक्सपिरियन्स कसा होता आणि आत्ताचा एक्सपिरियन्स कसा आहे, ते देखील कमेंटमध्ये सांगू शकता. आता उद्या जर बघितलं तर उद्या बुधवार आहे, सँडविच ट्रेडिंग सेशन आहे. ओव्हरऑल चार्ट काय म्हणतोय ते बघूया. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचं डिटेलमध्ये डिस्कशन करूया, ॲनालिसिस करूया. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही लाईक का करत नाही मला माहीत नाहीये. मे बी तुम्हाला व्हिडिओ आवडत नाही वाटतं. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. नसेल आवडत तर डिसलाईक करा. कमेंटमध्ये सांगा की ही गोष्ट जर समजली नाही किंवा ही गोष्टमुळे आम्हाला व्हिडिओ समजला नाहीये, तर नक्की कमेंट करत जावा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा. ओके, सुरू करूया. तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. आता इकडे बघितलं तर निफ्टीने काल आपण डिस्कशन केलं होतं हे डबल टॉप, हे 2 रेजिस्टन्स डिस्कशन केलं होतं या पद्धतीने. ओके. आता इकडे आपण ही लेवल डिस्कशन केली होती 26,000ची. काय केलं, 26,000ची लेवल गॅपडाऊनमध्येच ब्रेक झाली. छोटासा पुलबॅक घेतला आणि तिकडनं डाऊन साईड मोमेंटम हा थोडासा कन्सोलिडेशनचा भाग होता. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर डे लेवल क्लोजिंग आहे. म्हणजे जी आजची जी प्राइस ॲक्शन आहे मार्केटची, ती आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळते. ह्या 2 प्राइस ॲक्शन होत्या त्या थोड्याशा बुलिश होत्या. ओके.
आत्ता इकडे हे 2 रेजिस्टन्स तयार झालेले होते आणि त्याच्यानंतर इकडे आपल्याला अशा पद्धतीने एक ट्रेंड लाईन देखील बघायला मिळत होती. परंतु काय होतं की इकडे गॅप अप, इकडे गॅप डाऊन, आज गॅप डाऊन. त्यामुळे जेव्हा पण मार्केट मोठं गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होतं ना, तेव्हा थोडंसं मार्केटमध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं. मग त्यावेळेस आपल्याला आपली पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट ह्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे आणि ते देखील म्हणजे पोझिशन सायझिंग असो, रिस्क मॅनेजमेंट असो, हे देखील आपण प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये व्यवस्थितरित्या समजवलेलं आहे. ते एकदा नक्की चेक करू शकता. ओके. आज पण मार्केट लेवल टू लेवल होतं. आता ओव्हरऑल जर बघितलं तर हे सगळे लेवल आपण एकदा हाईड करूया. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. बघा. गेले 2 ते 3 ट्रेडिंग सेशन मी तुम्हाला हेच दाखवण्याचा प्रयत्न करतो की इकडे मार्केट या रेंजमध्ये आहे. वरती जाते मार्केट, खाली येते, खालून परत वरती जाते, डबल टॉप क्रिएट करतं. अशा पद्धतीने मार्केटची आता सध्या प्रायजेक्शन बघायला मिळते. मग ही जी रेंज आहे ना, ही जी रेंज आहे ही थोडीशी कन्फ्युजन करणारी असणार आहे, कारण की इकडे आपल्याला व्ह्यू माहीत नाही आहे मार्केटचा किंवा डायरेक्शन मार्केटचं माहीत नाही आपल्याला. ओके. आता सध्या तर बघायला काय मिळते आपल्याला की या झोनमध्ये मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन करते आणि हे मी लास्टच्या 2 ते 3 ट्रेडिंग सेशनमध्ये वारंवार सांगत आहे. ओके. तर सांगायचं तात्पर्य असंच आहे की याच्यामध्ये की बाबा या रेंजमध्ये थोडंसं निफ्टीमध्ये मोमेंटम स्लो आहे. जरी मोमेंटम असलं तरी तो कन्फ्युजन करणार आहे. ओके. आता इंट्राडेसाठी जर बघितलं तर काय इकडे सपोर्ट रेजिस्टन्स बघायला मिळतात ते तर आपण मार्क करूया. हा एक सपोर्ट आहे. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया आधी. हा एक सपोर्ट आहे. रेजिस्टन्स जर बघितलं तर थोडासा मोठा आहे, कारण की 2 स्विंग तयार झाले ते आणि हा ब्रेकआउट फेल्युअर होता. 25,900 याला आपण मार्क करूया ॲज अ नो ट्रेडिंग झोन. आता एक थोडंसं जर बघितलं तर हा एक स्विंग आहे, जिकडनं शार्प रिजेक्शन मिळालं होतं. परंतु लास्ट टाइम जर बघितलं तर हाच रेजिस्टन्स होता. इकडे जर बघितलं तर सपोर्ट देखील त्याच लेवलवरती घेतला होता आणि ती लेवल 25,900च्या वरती आहे. त्यामुळे थोडंसं आपण याला इकडे इग्नोर केलेलं आहे. आता ही एक रेंज मिळाली 25,900ची आणि 25,830ची, म्हणजे साधारण एक 70 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन कशामध्ये बनतोय? निफ्टीमध्ये. ओके. बुलिश साईडला जर विचार करायला गेलं तर बुलिश साईडला काय प्रायजेक्शन आहे? हा जर सपोर्ट ब्रेक नाही होते आणि त्याच्यानंतर एक छोटासा पुलबॅक घेऊन जर रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर बुलिश साईडला एक छोटे छोटे लेवल आहेत आणि बुलिश साईडला मार्केटला ताकद लावावी लागती. मार्केट फ्लोली जात नाही बुलिश साईडला, ताकद लावावी लागते. त्यामुळे तिकडे रिस्क फॅक्टर ओपन होतोय. फर्स्ट स्विंग, सेकंड स्विंग, 26,000चं तिसरी लेवल आहे. ते छोटे छोटे लेवल आहेत तिन्ही रेजिस्टन्स लेवल. 25,943, 25,966 आणि 26,000ची लेवल आहे. ओके. ह्या तिन्ही लेवल 1, 2, 3. ओके. रेजिस्टन्स तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला फर्स्ट जो सपोर्ट बनतोय तो या लेवलवरती बनतोय. लास्ट टाइम जर बघितलं तर इकडे सपोर्ट घेतला होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर मल्टिपल टाइम इकडे स्विंग आहेत आणि त्यानंतर जर बघितलं तर हा एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. आता कालच्या नंतर जर बघितलं तर आज एक निगेटिव्ह सेलिंग मोमेंटम दाखवली. जवळजवळ 170 पॉईंटच्या आसपास निफ्टीने सेलिंग मोमेंटम दाखवली. छोटा मोठा पुलबॅक घेतो, छोटं मोठं कन्सल्टेशन करून 25,831, म्हणजे आजचा जर लो ब्रेक होतोय तर 25,800 एक छोटीशी राऊंड लेवल आहे इकडे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 25,764 आणि त्याच्यानंतर 25,734. या 3 लेवल बघायला मिळतात. 1, 2, 3. तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. आता इकडे जर बघितलं तर 3 PM सेटअप जर बघितलं, तुम्हाला माहिती असेल तर 3 PM सेटअपमध्ये ओके मोमेंटम होता. प्रीमियम इतके वाढले नाही, परंतु जर कोणी असेल 3 PM सेटअपमध्ये थोडेसे प्रीमियम त्याला इन्क्रीज होताना दिसले असते. बाकी तुम्ही काय केले 3 PM सेटअपचं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ओके.
नो ट्रेडिंग झोन 25,900, 25,831 आत्ता आपण डिस्कशन केलेलंच आहे. गॅप अप जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास किंवा या लेवलच्या आसपास, तर थोडंसं थांबून मार्केटची प्रायजेक्शन बघा, काय मार्केट लेवल बनवते, लेवल परत ब्रेक करते का, एखादा स्विंग करून परत स्विंग ब्रेक होतोय का, इकडे थोडंसं प्रायजेक्शनवरती फोकस करायला शिका. आणि त्याच्यानंतर परत या लेवल आहेतच. डाऊन साईडला जर बघितलं तर गॅप डाऊन जर ओपन होते तर 25,801 सपोर्ट लेवलवरती आहे. छोटंसं बघा प्रायजेक्शन बघा, काहीतरी चॅनल वगैरे किंवा काही प्रायजेक्शन जी निगेटिव्ह होतीये आणि त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर डाऊन साईडच्या लेवल आहेत. बाकी ओव्हरऑल तुम्हाला सांगितलंय की बाकी ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला एक रेंज बघायला मिळते आणि ते आपण स्टार्टिंगलाच डिस्कशन केलेलं आहे. तर रेंजमध्ये थोडंसं मार्केट आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. आता ही जर प्रायजेक्शन आपण बघितली तर कुठे ना कुठे हे दोन सपोर्ट आहेत ना, हे दोन सपोर्ट आहेत. ओके, हे दोन लक्ष्मण रेषा आहेत सपोर्टच्या. या सपोर्टच्या जर खाली निफ्टी निघाला तर मग निफ्टीमध्ये एक डाऊन ट्रेंड सुरुवात होताना दिसेल आणि हा एक राऊंडिंग टॉप आपल्याला बघायला मिळू शकतो असा. ओके, हा एक डाऊन ट्रेंड बघायला मिळू शकतो. त्यामुळे आता एका लक्ष्मण रेषेच्या आसपास इकडे निफ्टी आता आपल्याला येताना दिसतो आणि इकडे एक अशा पद्धतीने एक व्यवस्थित ट्रेंड लाईन मारूया. अशा पद्धतीने एक चॅनल आहे. आता एक डाऊन येसपर्यंत आणि जोपर्यंत हे स्विंगवरचे ब्रेक होत नाही ना व्यवस्थितरित्या, 26,000ची व्यवस्थितरित्या लेवल ब्रेक होऊन सस्टेन होत नाही ना, तोपर्यंत स्ट्रॉंग बुलिश व्यू किंवा स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. ओके, आय होप तुम्हाला निफ्टीचा ॲनालिसिस व्यवस्थित समजलं असेल. जायचं नाही सोडून, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स बाकी आहे. बँक निफ्टी जर बघितलं तर बऱ्यापैकी स्लोच होता आज. निफ्टीच्या कम्पेअरमधले देखील स्लोच होता. तर सगळे लेवल आपण रिमूव्ह करूया. बँक निफ्टीमध्ये पण काही वेगळं नाहीच आहे. ही जी रेंज आपण डिस्कशन केली होती त्याच रेंजच्या आसपास इकडे कन्सोलिडेशन करतो. जर बघितलं तर ही रेंज आहे. एक फक्त ब्रेकआउट दिला होता आणि त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द बघितलं तर इकडे याच रेंजमध्ये कन्सोलिडेशन आहे. तर 58,700ची डाऊन साईडची लेवल आहे आणि अप साईडला जर बघितलं तर 59,500ची एक लेवल आहे. ओके, म्हणजे ही रेंज आहे, तिकडे बँक निफ्टी आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसत आहे मल्टिपल टाइम्स. आणि काय होतं की आपल्याला जर एक अप ट्रेंड माहिती असतो की मार्केट जर अप ट्रेंडमध्ये आहे तर प्रत्येक पुलबॅकवरती आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघण्याचे चान्सेस असतात किंवा अशा पद्धतीने प्रायजेक्शन चालू असते. परंतु कन्सोलिडेशनमध्ये असलं ना, काय होतं की प्रायजेक्शन जरी झाली तरी ती प्रायजेक्शन फेलियर होण्याचे चान्सेस वाढतात कन्सोलिडेशनमध्ये. ओके, डाऊन ट्रेंडमध्ये असलं की काय होतं की बाबा डाऊन ट्रेंडमध्ये आहे, एक पुलबॅक नंतर परत नवीन लो लावण्यासाठी इकडे मार्केट येऊ शकते किंवा प्रायजेक्शन तशी बनत असते. त्यावेळेस थोडंसं मार्केटला ट्रॅक करायला ना थोडंसं प्रायजेक्शननुसार थोडंसं बघितलं तर थोडंसं इझी जाऊ शकतं, सोपं जाऊ शकतं. परंतु जर कन्सोलिडेशन असेल तर कन्सोलिडेशनमध्ये थोडंसं प्रायजेक्शन ट्रॅक करायला देखील अवघड जातं. सगळ्या लेवल रिमूव्ह केलेल्या आहेत. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. इकडे या पद्धतीने जर बघितलं, इकडे एक छोटा मोठा रेजिस्टन्स बनलेला आहे इकडे. पुऱ्या इंट्राडे लो, स्विंग हाय. तर ही एक रेंज आपल्याला मिळाली आहे बँक निफ्टीमध्ये. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडे हा एक सपोर्ट आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे. त्यानंतर जर आपण इकडे गेलो तर हा एक मल्टिपल म्हणजे 2 वेळेस सपोर्ट इकडे घेतला होता. तर या छोट्या छोट्या लेवल आपल्या इकडे डाऊन साईडला बघायला मिळतात. ते बुलिश साईडला जर बघितलं तर हा स्विंग आहे 59,714चा आसपास. येऊ द्या, याला थोडंसं पुलबॅक घेऊ द्या, थोडंसं इकडे टाइम स्पेंड करू द्या, थोडंसं पुलबॅक घेऊन परत लेवल जर ब्रेक होत असेल तर मग छोटे छोटे बुलिश इकडे रेजिस्टन्स आहे. ओके, पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर 58,884, 58,800 आणि 58,739 या डाऊन साईडच्या बँक निफ्टीमध्ये सपोर्ट आहेत या सगळ्या. स्विंग बघितलं तर स्विंग 59,174 वरती आहे आणि 58,937 म्हणजे 59,074, 58,977 पूर्ण जर बघितलं तर ह्या झोनमध्ये पूर्णतः कन्सोलिडेशन आहे. तर ॲज इट इज आपण ती लेवल ॲज अ मार्क केली आहे नो ट्रेडिंग झोन. ही जर लेवल पुलबॅक घेऊन ब्रेक होते तर 59,000
256, 59,326 आणि 59,400 या बुलिश साईडच्या लेवल आहे. 1 2 3. ओके, तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. गॅप डाऊन जर ओपन होत असेल बँक निफ्टी तर आज मोठी निगेटिव्ह मोमेंटम होती. गॅप डाऊनवरती डायरेक्टली सेलिंगला जाण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. एक फुल बॅक घेऊन जर इंट्राडे लो ब्रेक होत असेल तर मग हा कंटिन्युएशन करताना दिसू शकतो. गॅप अप जर ओपन होत असेल या लेवलच्या बाहेर जर गॅप अप होतो तर मोठा गॅप अप कन्सिडर होईल तो. मग थोडंसं कन्सोलेशन करून जर प्रायझॅक्शन बुलिश झाली तर मग बुलिश साईडचा विचार करू शकतो. परंतु जर या रेंजमध्ये ओपन झाला छोटासा गॅप अप तर थोडंसं टाइम स्पेंड करून जर याच रेजिस्टन्सचा विचार करू शकता. 59,174. ओके, सेन्सेक्सकडे जाऊया. तर इकडे जर बघितलं तर अशी एक आपण जर मार्क केली सपोर्ट लेवल वरती जर अशा पद्धतीने जर चॅनल मार्क केला तर बऱ्यापैकी हा एक बऱ्यापैकी चॅनल आहे. ओके, आता काय झालंय की चॅनलवरती आलंय तेव्हा बुलिश मोमेंटम झालाय. चॅनलवरती आलं तेव्हा बुलिश मोमेंटम झाला. आज पण चॅनलवरती आला इकडे बुलिश मोमेंटम झाला नाही. परंतु चॅनल देखील ब्रेक केलं नाही. अजून इकडे कन्सोलिडेशन मध्येच आहे. म्हणजे सपोर्ट लेवलवरती आहे आता. ओके, मग इकडे जर बघितलं तर ही लेवल ही एक सेंटर लेवल आहे चॅनलची आणि त्या चॅनलच्या आतमध्ये ए बी आणि सी तर बी आणि सीची जी रेंज आहे त्या रेंजमध्ये कन्सोलिडेशन करतोय. ओके, आणि त्या कन्सोलिडेशनमध्ये जर ब्रेकआउट दिला तर तो परत पॉसिबिलिटी काय वाटते की या अप्पर जो रेजिस्टन्स आहे चॅनलचा त्या रेजिस्टन्सला टच करण्यासाठी जाऊ शकतो. म्हणजे 85,000च्या आसपास बँक निफ्टी मोमेंटम देताना दिसू शकतो. आता हा जो चॅनल आहे याला कसं रीड करायचं आहे, ए चॅनल काय, बी ग्रेड काय, सी ग्रेड काय किंवा हे सगळ्या गोष्टी आपण प्रायझॅक्शनमध्ये शिकवलेल्या आहे. प्रायझॅक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये चॅनलमध्ये. तर जर कोणी शिकले असेल तर कमेंट करून सांगू शकता. बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने वर्क होतात. चॅनल वर्क होतो प्रायझॅक्शनमध्ये आणि शिकायचं असेल तर नक्की चेक करू शकता. ओके, सपोर्ट काय आहे आजचा इंट्राडे लो. रेजिस्टन्स काय आहे, स्विंग आहे. डाऊन साईडला सपोर्ट आणि प्रिव्हियस 2 डेचा इंट्राडे लो. बुलिश साईडला जर बघितलं तर रेजिस्टन्स, गॅप फिलिंगचा रेजिस्टन्स, कन्सोलिडेशन, टप्पा खाऊन किंवा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर 84,446 फर्स्ट सपोर्ट. सेकंड सपोर्ट 84,285. थर्ड सपोर्ट 84,155. या 3 लेवल डाऊन साईडला बघायला मिळत आहे. पुलबॅक घेऊन स्विंग ब्रेक होऊन जर बघितलं तर 85,000 राऊंड लेवल, त्याच्यानंतर 85,147 गॅप फिलिंग आहे आणि रेजिस्टन्स 2 दिवसाचा रेजिस्टन्स आहे 85,278. तर या काय लेवल बनतात ते 84,900, 84,616 म्हणजे 300 पॉईंटचा इकडे नो ट्रेडिंग झोन आपण मार्क केलेला आहे, जिकडे की मार्केट कन्सोलिडेशन करताना दिसते रिसेंटली. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचं स्ट्रक्चर नेगेटिव्ह आहे. मार्केटमध्ये जर बघितलं तर प्राइस ॲक्शन जी बनली आहे ती थोडीशी नेगेटिव्ह आहे. ओके, परंतु आता हा ट्रेंड जर एक ट्रेंडमध्ये मार्केट असतं किंवा अप ट्रेंडमध्ये किंवा डाऊन ट्रेंडमध्ये तर आजच्या डाऊन ट्रेंड नंतर एक पुलबॅक मार्केट घेऊन परत नवीन लो लावताना आपल्याला दिसलं असतं किंवा तशा पद्धतीने मार्केट रिॲक्ट होतं. परंतु आता काय झालं की जरी आज नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन जरी दिसले असेल परंतु मार्केट एका कन्सोलिडेशन रेंजमध्ये आहे. त्यामुळे मार्केट 2 दिवस खाली येतं तर 2 दिवस वरती जाते, 2 दिवस खाली येतं तर 2 दिवस वरती जातं. ही कन्सोलिडेशन जेव्हा रेंज बनते ना त्यावेळेस मार्केटची प्राइस ॲक्शन काहीशी आपल्याला अशा स्प्रिंगसारखी दिसते. ओके, सो त्याचा विचार करणं गरजेचं आहे. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.